किल्ले धारूर नगरपालिकेचे वारे देखील जोरात वाहताना आपण पाहत आहात आणि प्रत्येक संभाव्य उमेदवार म्हणजे आपापल्या परीने प्रचार करीत आहे। आज आपण आहात किल्ले धारूर शहरातील एक नामवंत सोन्या चांदीचे व्यापारी म्हणून शिणे आणि गरिबीतून वर आलेले व सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या हाकेला ओ म्हणून शिणे धावून येणारे व सतत रस्त्यावर वावरून शिणे सगळ्यासाठी झटणारे 18 पगड जातींना बरोबर घेऊन शिणे म्हणजे अगोदर समाजकारण आणि नंतर राजकारण करणारे शेख आजिमुद्दीन हे एक अत्यंत शांत सेवन निकळ पाण्यासारखा चेहरा असल्यामुळे निष्कलंकित चेहरा म्हणून शिणे ह्या किल्ले धारूर शहराला शोभलेले नामवंत व्यक्तिमत्व म्हणून शिणे शेख आजिमुद्दीन यांच्याकडे पाहिजे ते त्यांचे बंधू शेख फसियुद्दीन हे किल्ले धारूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे आणि या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांचे खंदे समर्थक पहिल्यापासूनच असल्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच ते गेल्या 10 वर्षापासून किल्ले धारूर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांनी किल्ले धारूर नगरपालिकेला शोभेल असे काम केलेले असल्यामुळे आपला वार्ड क्रमांक 5 हा विकासाचे मॉडेल म्हणून बनविलेला असल्यामुळे एक कामाचा माणूस आणि हाक मारताच धावून येणारा माणूस म्हणून शेख आजुद्दीन यांच्याकडे पाहिजे ते आणि त्यांच्या माध्यमातूनच आणि या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या माध्यमातून शेख फसियुद्दीन हे किल्ले धारूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी विराजमान होणार आहेत। तर आपण लाईव्ह दृश्य पाहू शकताय की शेख आजुद्दीन हे त्यांचे थोरले बंधू असल्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच ते निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळे आपले बंधुराज शेख फसियुद्दीन साहेब किल्ले धारूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून प्रचारामध्ये गुंतलेले असल्यामुळे येथील बहादर जनता आपल्याला स्वीकारेल का? नमस्कार, मी शेख आजिमुद्दीन। मी आपल्याला ही सांगू इच्छितो, जर प्रकाशदादा सोळंके, आदरणीय प्रकाशदादा सोळंके तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत लढवायला आणि गोरगरीब जनतेने जर आम्हाला साथ दिली तर नक्कीच ह्याच्यात आम्हाला यश मिळेल इतकं बोलू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नंबर 2चा प्रश्न साहेब, येथील बहादर जनतेला देखील वाटते की समजा मुस्लिम समाजाला संधी द्यावी, कारण आपलं बरंच मतदान आहे त्यांच्यावर अवलंबून आहे की भावी नगराध्यक्ष कोण करायचा किल्ले धारूर तालुक्याचा, कारण इथला नगराध्यक्ष मुस्लिम समाजाच्या मताधिक्य घेऊनच होऊ शकतो, हे नाकारता येणार नाहीये। त्यामुळे प्रत्येक नेत्याचा डोळा आपल्या मुस्लिम समाजावर आहे। तर हे जातीपातीचं राजकारण झालं तर मुस्लिमाचं वोट जास्त असल्यामुळे नक्कीच मुस्लिमाचा नगराध्यक्ष होऊ शकतो। आपण 18 पगड जातीचे असल्यामुळे व चांदी सोनीचे व्यापारी नामांकित असल्यामुळे आपल्याकडे जातीपातीला थारा देत नाहीये। आपण 18 पगड जातींना बरोबर घेऊन समाजकारण करत असल्यामुळे येथील विकासापासून कोसो दूर असणारा किल्ले धारूर नगरपालिका आपल्या बंधुराजला जर नगराध्यक्षपदी संधी दिली तर हे विकासाचा चेहरा मधला बदलून दाखवितील का? बिलकुल, ती मागील 10 वर्षात ती नगरसेवक म्हणून काम करीत आहे आणि जनतेमधून मुस्लिम समाजाचा म्हणून नाही, एक संधी आली म्हणून ती विषय सोडून द्या, पर प्रॉपर धारूरमध्ये विकासचे कामाच्या बाबतीत दादाचे नेतृत्वाखाली बरेच काम नगरसेवक शेख फसियुद्दीन यांनी केलेले आहे। समाजचे असू, त्याच्यातून एक सटवय मंदिरीचं काम शेख फसियुद्दीन यांनी त्यांचे नगरसेवक मध्ये ते काम केलेलं आहे। कब्रस्तानचे बरेच काम केलेले आहे। मी स्वतः विश्व मानवाधिकारचा मराठवाडा अध्यक्ष राहिलेलो 10 वर्ष। माझ्या हिशोबाने जी काम माझ्या हिशोबाने झाले मी ती केले आणि जातीवादचा विषय नाही। धारूरची जनता एकदम हुशार आहे, त्याला एक नवा चेहरा पाहिजे धारूरमध्ये आणि मला एक अशी वाटतं की बिलकुल धारूरला एक नवा चेहरा पाहिजे आणि बरेच जणांचे आम्हाला म्हणणं यायला लागले लोकांचे की तुम्ही उभा राहा आणि तुम्ही एकदम फ्रेश चेहरा आहे, तुम्ही काय राजकारणमध्ये जास्ती नाही काय नाही, एक फ्रेश चेहरा आहे म्हणून लोकांचं असं मत आहे की तुम्ही उभा राहावा। आता ह्याच्यानंतर आदरणीय दादांनी जर आम्हाला संधी दिली, पक्षाने जर संधी दिली तरच आम्ही निवडणूक लढविणार आहे, दुसरं काही नाही, आम्ही अपक्ष उभा राहणार नाही। आदरणीय दादांनी जर आम्हाला संधी दिली तर आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही नगराध्यक्षची सीट लढू। शेख साहेब, शेवटचा प्रश्न आहे, या भागाचे आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब आपण निष्ठावंत कार्यकर्ते आहात आणि विधानसभेला त्यांना मोठा मताधिक्य आपल्या माध्यमातूनच धारूर शहरातून मिळालेले असल्यामुळे दादा देखील आपल्यावर जाम खुश दिसतात। दादा आपल्याला आपल्या बंधुराजला किल्ले धारूर नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची उमेदवारी देतील का? आता हे बघा,
दादाचा प्रश्न ती त्यांच्याकडे राहिला, कारण दुसरे बी माझे हिंदू बांधव जी आहेत ती बी एक निष्ठी कार्यकर्ते आहेत. आता त्यांच्या मनावर राहिलं ती नगराध्यक्षपद कोणाला द्यायचं. माझं कर्तव्य हे आम्ही मागणी करणार दादाकडे, आणि दादानी जर नाही बी दिली तरी आम्ही त्यांच्यावर नाराज नाही. दादानी दिली, आम्ही बरोबर निवडणूक लढू आणि नगराध्यक्षासाठी बिलकुल आम्ही समर्थ आहे. दादाच्या आदेशानुसार आम्ही काम करू. किल्ले धारूर शहराचे नामवंत व्यक्तिमत्व शेख आजुद्दीन हे सांगतात की माझे बंधू शेख फशुद्दीन हे निवडणुकीच्या रिंगणात नक्कीच आहेत, परंतु आमचे नेते सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी आणि किल्ले धारूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, सर्वसामान्य जनता आणि रस्त्यावर वावरणारा कार्यकर्ता यांनी जर आमच्या नावाचा विचार करून शनी माझे बंधू शेख फशुद्दीन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर आम्ही नक्कीच त्यांच्या जोरावर निवडून येऊ आणि येथील बहादर जनतेने आमच्यावर विश्वास सार्थ ठरविला, त्याच्या विश्वासात पात्र ठरवू, अशी प्रक्रिया लाईव्ह दिवकाला माहिती देताना संभाव्य किल्ले धारूर नगरपालिकेचे उमेदवार शेख फशुद्दीन यांचे बंधू शेख आजुद्दीन लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरेज, बीड.